राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम माझं मत माझा विजय. अनिलच्या शाळेत आज बाहेरून काही लोक आले होते. ते मतदार सहाय्य केंद्रातून आल्याचे उघड झाले. ते सर्व शिक्षक, इतर कर्मचारी आणि विशेषतः इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी आले होते. वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्यांची नावे मतदार यादीत लिहिण्याचे कामही सुरू होते. अनिलही याच वर्षी 18 वर्षाचा झाला. मतदान करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. मतदान हे देशाच्या कामकाजात, त्याची वाढ आणि विकासात सहभागी होण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. तुमचे वय 18 वर्ष असेल तर मतदार यादीत तुमचे नाव नक्की नोंदवा. 2 महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीत मतदान जरूर करा. मतदानाबाबत कळल्यानंतर अनिलने ठरवले की आपण नक्कीच मतदान करू. काही दिवसांनी निवडणुकीचा दिवसही आला. अनिलच्या स्वतःच्या शाळेत मतदान केंद्र उभारण्यात आले होते. तो सकाळी लवकर शाळेत पोहोचला, पण आज तिथे सगळं बदललेलं होतं. कडेकोट बंदोबस्तात पोलीस कर्मचारी प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवत होते. एका बाजूला काही लोक टेबल आणि खुर्च्या घेऊन बसून मतदानासाठी आलेल्या लोकांना मदत करत होते. अनिल आज जाऊ लागला तेव्हा त्याला एका पोलिसाने अडवले. थांबा, तुमचे ओळखपत्र दाखवा. ओळखपत्र? मी कोणतेही ओळखपत्र आणले नाहीये. तुम्ही आज जाऊ शकत नाही. अरे पण ही माझी शाळा आहे. इथे सगळे मला ओळखतात. ओळखपत्राची गरजच काय? अनिलने खूप प्रयत्न केले, पण ओळखपत्राशिवाय त्याला आत येऊ दिले नाही. काय झालं? मी काही मदत करू शकते का? तुम्ही कोण आहात? माझं नाव हिना आहे. मी निवडणूक साक्षरता स्वयंसेवक आहे. मॅडम बघा ना, मी पहिल्यांदाच मतदानासाठी आलो आहे, पण हे पोलीस काका मला आज जाऊ देत नाहीयेत. अच्छा. ते म्हणतात तुमचे ओळखपत्र दाखवा. मतदार यादीत माझे नाव स्पष्ट लिहिलेले असताना मला ओळखपत्राची गरजच काय? हे बघा, मतदान करण्यासाठी यादीत नाव असण्यासोबतच मतदाराकडे सरकारने दिलेले फोटो ओळखपत्र किंवा ओळखपत्र देखील असणे आवश्यक आहे. अहो पण कोणते ओळखपत्र आणि कशाला? अहो, मतदान करताना आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार आय कार्ड इत्यादींपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे खूप महत्वाचे. अच्छा. हे ह्यासाठी आवश्यक आहे जेणेकरून कोणीही आपले मत इतर मतदारांच्या नावावर टाकू नये म्हणून. बरं. हे पहा, सरकारने जारी केलेल्या वैध ओळखपत्रांची यादी. तुमच्याकडे यापैकी कोणतेही ओळखपत्र आहे का? मॅडम, सध्या माझ्याकडे यापैकी कोणतंही ओळखपत्र नाहीये. सर्व घरी आहेत. अच्छा, मग एक काम करा की तुम्ही घरी जा आणि यापैकी एक ओळखपत्र घेऊन या. मग तुम्ही तुमचे पहिले मत नक्कीच देऊ शकाल. अनिल घरून आधार कार्ड घेऊन आला आणि पूर्ण आत्मविश्वासाने मतदान करण्यासाठी शाळेत गेला. अनिलने त्याचे आधार कार्ड दाखवले. एक मतदान केंद्र अधिकाऱ्याने त्याच्या बोटावर शाईनं खूण केली. त्यानंतर त्यांनी EVM मशीनचे बटन दाबून आपले पहिले मतदान केले. देशाच्या विकासात छोटा पण महत्त्वाचा वाटा उचलल्याबद्दल त्याला स्वतःचा अभिमान वाटत होता. आत्ताच आपण ऐकत होता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम माझे मत माझा विजय. अनुवाद आणि रेकॉर्डिंग समर्थन क्लॅपर एंटरटेनमेंट सोबत. प्रोग्राम कोऑर्डिनेटर प्रोफेसर उषा शर्मा. अकॅडमिक सपोर्ट याचना गुप्ता.